पाहिलं तर मग ते पहिल्यांदा उतरल्यानंतर त्यांच्या संघानं खूप चांगला क्रिकेट मात्र खेळला गेलाय. इशिका टीमला विनंती असेल लगेच फील्ड सेट करून घ्यायची आहे. उमराले टीमला विनंती असेल आपली ओपनिंगची जोडी असेल मैदानाच्या आतमध्ये त्वरित रवाना करा ही विनंती करेल. पंच आमचे लक्केच आपण पाहिलं तर जागा घेतात आणि सायक्रोवा ट्रॉफी आपण पाहिली तर फायनल डे मध्ये येताना पाहायला मिळते. आज आपण बघितलं इशिका टीमला परफॉर्मन्स उंचावण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळेल. परंतु ज्याप्रमाणे परफॉर्मन्स आज शेवटच्या क्षणाला कोण चांगला देईल कारण की सकाळचं सत्र आपण पाहिलं विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा टीमने मात्र आपल्या नावावर केलंय. हे मध्यंतरीचं सत्र आपण पाहिलं तर मग विस्तार वसई या संघाने आपल्या नावावर केलंय आणि आता जर सत्र आपण पाहिलं तर हे असेल शेवटचं सत्र कारण की शेवटच्या सत्रामध्ये आपण पाहिला कोणता संघ हे सत्र आपल्या नावावर करेल. कारण की या सत्राचा उल्लेख करूया आपण तर मग सध्या कृपादेवी बॉयज उमराले असेल इशिका 11 तडखड असेल आणि त्यानंतर मग ऐकवीरा वाकीपाडा आणि पानखंड स्पोर्ट्स ए असेल. म्हणजे भरपूर आणखीन चांगले दावेदार आहेत. चला फील्ड सेट करून घ्यायचे आहे आणि तिथे आपण बघितलं तर मग कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा वेळ खर्च होणार नाही या गोष्टीला अधिक आपण बारकाईने पाहायचं आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत विथ ID. विश्लेषण करायचं झालं तर मग फलंदाज असतील मनीष ओमसागर ब्राह्मणगाव टीमला विनंती करतोय की आपला इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय म्हणजेच नक्कीच सहकार्य केलंय. राहुल गोड आलेले त्यांना आपण सामनावीराचा पुरस्कार देऊया. आणि नुकताच झालेल्या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर मग ब्राह्मणगाव संघाच्या समोर आपण खेळला कोण होता आयग्रुप भाटपाडा म्हणजेच नुकताच झालेल्या मॅच मध्ये सुद्धा आयग्रुप भाटपाडा टीमला सुद्धा विनंती असेल की या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज असतील ते आपण पूर्ण करा ही आयोजकांच्या वतीने विनंती करतोय तुम्हाला. साई 11 टोकपाडा टीमला सुद्धा राहुल आलेले आहेत. राहुल यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. म्हणून दादा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करा. राहुल गोड पण पाहिलं तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल झालेले आहेत आणि भरपूर चांगलं क्रिकेट त्याने खेळला गेला. आपल्या मॅचला आपण पाहू शकतो त्याने वळण दिलं कारण की उमेश सारखा खेळाडू स्ट्राईक एंडकडे होता परंतु त्याला शांत ठेवण्याच्या सन्मान्य सतीशजी पाटील आणि भावेशजी दळवी यांना विनंती करतोय की अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. या सामनावीराचा पुरस्कार आहे आपण तो नक्कीच देणार आहोत. तर त्यांच्या पाहुण्यांचे शुभ असते सतीशजी पाटील आणि भावेशजी दळवी यांना विनंती करते की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. सहर्ष स्वागत करते आपण. ओपनिंगची जोडी आपण पाहिलं मनीष आणि संतोष. संतोष स्टॅक एंडकडे आपण पाहतो नॉन स्टॅक एंडकडे मनीष आहेत. हितेश गणेशकर आपण पाहतोय जे बॉलिंग ट्रॅकवर पहिले शॉट घेऊन सज्ज झालेत. फुलटा चेंडू पहिला ड्राईव्ह केला जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. सन्माननीय पाहुणे इथे दाखल झालेले आहेत आणि नक्कीच पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय. सायक्रोपा ट्रॉफी 2025 च हे शानदार दिमागदार आयोजन आणि दुपारच्या सत्रामध्ये हे पाहुणे इथे दाखल होताना पाहायला मिळतात. वेलकम सुस्वागतम 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 अगदी शब्द सोडून नामने नक्कीच या पाहुण्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सायक्रोपा ट्रॉफी 2025 मध्ये पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना कृपादेवी बॉईज उमराले टीम जी बॅटिंग करताना पाहायला मिळते आणि मात्र मनीष पहिला विकेट गमावलाय. कृपादेवी बॉईज ही टीम पाहतो आपण बॅटिंग करते. फिल्डिंग करणारी टीम इशिका 11 तडखड वसई या विभागातून बिलॉंग करणारी टीम. टॉस जिंकल्यानंतर इशिका 11 तडखड टीमने फिल्डिंग निवडली आहे आणि फिल्डिंग निवडल्यानंतर बॅटिंगची संधी मिळाली असता आपण पाहिलं पहिला विकेट मात्र आपण पाहिलं या षटकाच्या दुसऱ्याच बॉलवर मात्र गमावलाय आणि तो विकेट आपण पाहिला तर एक मोठा खेळाडू म्हणजे मनीष पागी मात्र बॅक टू द डगआउट आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. धन्यवाद दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या
सन्मान आपण बघितले तर सत्यजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी मिळालेली आहे. त्यांचं इथे आगमन झालंय. त्यानंतर सन्माननीय भावेशजी दळवी माध्यमातून पाहिलं तर या स्पर्धेच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर झालेल्या आहेत, त्यांच्या सुद्धा नक्कीच आभार व्यक्त करतोय. आणि आपण बघितलं तर सन्माननीय समीरजी भोईर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी स्पॉन्सर्स केलेले आहेत आणि हे प्रायोजक आहेत या स्पर्धेचे इथे दाखल झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि अनेक असे पाहुणे आजच्या दिवसामध्ये आणि कदाचित संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची मांडी आली मात्र आपल्याला इथे पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल होता, मिस टायमिंग. टॉप एज पाहायला मिळाला. कॉटन बॉलची संधी आणि यस डेफिनेटली कलेक्ट केली जाते. विकेट डाऊन होते दुसरी. कृपादेवी बॉयज उमराले अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 धावा आणि 2 विकेट मात्र गमावलेत कृपादेवी बॉयज या टीमने नाणेफेकी हरल्यानंतर इथे बॅटिंग करत असताना. बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय नाडोदीमाचा पुरस्कार आहे तो सुद्धा आपण देणारच आहोत या ओव्हर नंतर राहुल गोंड या खेळाडूंना. इथे पहिला आपण तर मिसफील्ड झाली आहे रवींद्रच्या माध्यमातून. बॅकअप केला गेलाय आशिषच्या माध्यमातून. आउटफील्ड मध्ये चेंडूला हितेश गणेशकरचं षटक आतापर्यंत इकॉनॉमिकल झालंय ती फायती राहिलंय. आणि त्यामुळे आपण पाहिलं की कृपादेवी बॉय जी सरपंच उपसरपंच चषकामध्ये म्हणजे याच मैदानावर रनरअप राहिली होती, उपविजेता टीम राहिली होती, परंतु या मॅच मध्ये थोडीशी आपण पाहिली आहे तर डगमगताना पाहायला मिळते. फुलटॉस होता परंतु मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाचा कंट्रोल नाहीये व्यवस्थित. मात्र आपण पाहिलं चेंडूला निरीक्षण केलं नाहीये आणि तेच प्रमुख कारण. डॉट चेंडू पाहतो षटकाची होते समाप्ती आणि आपण पाहिलं पहिलं षटक इकॉनॉमिकल ती फायती पाहायला मिळालाय. फायदा मात्र आपण पाहिला तर मग इशिका 11 तडकड टीमला मिळतोय. पहिल्या षटकानंतर आपण वळणार आहोत मंचाच्या दिशेने जिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये. निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर जयेश आपल्या मुख्य व्यासपीठावरती नुकताच आगमन झालेलं आहे. सतीश पाटील साहेबांचं, त्याच्यानंतर भावेशजी दळवी साहेब असतील, समीरजी भोईर साहेब असतील आणि इतर त्यांचे काही मित्र. निश्चितच त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपण पाहतो साई कृपा स्पोर्ट राजावला आयोजित साई कृपा चषक 2025 आणि या साई कृपा चषकामध्ये आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि अतिथींचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे ते आपण पाहिलं तर मग पाहावं लागेल ज्याप्रमाणे चेंडूला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ फील्ड केलंय. तर जयेश या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर सतीशजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाचे सहकार्य लाभले गेले. त्याच्यानंतर भावेशजी दळवी साहेब असतील यांच्याकडनं ट्रॉफीज स्पॉन्सर केले गेलेत आणि समीरजी भोईर असतील त्यांच्याकडनं मात्र पाण्याची सुविधा या ठिकाणी या स्पर्धेकरता उपलब्ध झाले. त्यांचा देखील खूप खूप आभार. इथे ड्राईव्ह केला जातोय आपण पाहिला तर पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये कव्हर क्षेत्रामध्ये दर्शन बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगली गोलंदाजी सध्या तरी त्यांनी त्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. कारण की एक सटीक लाईन लेंथ आणि नियंत्रण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या प्रकारची जर गोलंदाजी असली तर तुम्ही आपण पाहू शकतो की चांगल्या प्रकारे मग फलंदाजाला तुम्ही अडचणीमध्ये किंवा बांधून ठेवण्याचं कार्य करू शकताय. परंतु यावेळेला ओव्हर पिच चेंडू त्यावर मात्र लॉफ्ट केलाय, हवाई हल्ला, परंतु झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. आणि पाहिलं आपण तर या झेल सोडल्यानंतर नुकसान काही होईल का? कदाचित दाट नुकसान होण्याची शक्यता सुद्धा दर्शवली जाऊ शकते. कारण की एखाद्या खेळाडूला इथे आपण बघितलं जर जीवनदान मिळत आहे तर मग त्या जीवनदानाचा दुय्यम फायदा घेत असताना त्या खेळीला मात्र आपण पाहिलं तर मोठा आणि चांगलं विस्फोटक रूपांतर केलं जात आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 9 फलकावर पाहायला मिळत आहेत. दर्शनचा बॉल पुढचा
पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे. यावेळेला रवींद्र आहे तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चुकी नाही होणार रवींद्रांच्या माध्यमातून आणि सुंदर कॅच मात्र त्याने पकडला गेलाय. आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर महत्वपूर्ण धक्का मात्र दिला जातोय. इथे आपण पाहिलं तर जवळ तिसरा इशिका टीमला अडचणीमध्ये आणलं गेलंय. इशिका टीमने अडचणीत आणलंय म्हणजे कृपादेवी बॉयच्या टीमला. जवळ आपण विश्लेषण करायचं झालं तर मग बांधू पेडीन झटकन सोडी तुझा इचार पोलीस म्हणजे येडी रात हाय थोडी निसोंग फारे पटकन बांधू पेडीन. थँक्यू डीजे. पोलीस म्हणजे येडी रात हाय थोडी निसोंग फारे कळतय मन परिवेतन पोरीचे हाती. हा बॉल पाहताय आपण इशिका टीमचा परफॉर्मन्स उंचावत चाललाय कारण की ज्याप्रमाणे ही मॅच आपण पाहिली आहे दोन्ही टीमसाठी चांगली आहे महत्वाची आहे. परंतु जे चांगलं क्रिकेट खेळेल ना तो पुढे जाणार आहे. परंतु फलंदाज आपण प्रत्येक शॉट आपण पाहिलं तर नियंत्रणामध्ये स्वतःला ठेवत नाहीयेत. जास्त शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु प्रत्येक बॉलला निरीक्षण करायला हवं. फ्लाईट दिला होता यावेळेला परंतु जी ताकद दर्शवली नाहीये. सिंगल डबल आपण पाहिलं तर इतका धावा मात्र आपण पाहिलं तर या मैदानावर मित्र म्हणेन 3 षटकामध्ये इथे 40+ धावा येणं गरजेची बाब आहे. परंतु तसं काही होत नाहीये. पहा किती धावा आल्यात फलकावर तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 9 धावा आल्यात म्हणजे शेवटचे राहिलेले आता 6 चेंडू असतील. आणि या 6 चेंडूमध्ये कदाचित मित्र म्हणेन की 20+ धावा आल्या पाहिजेत तर इथे एक चांगला टोटल बनेल. कारण की जर 3 षटकामध्ये तुम्ही 25 पर्यंत जरी टोटल ठेवला तर मग या मैदानावर तो टोटल मात्र मित्र म्हणेन भरपूर छोटा आहे. कारण की आपण सकाळचं सत्र 2 षटकामध्ये आपण तब्बल 48 धावा चेस होताना पाहिलेत आपण इथे. तर मग इथे आपण बघू शकतो जवळजवळ 3 षटकामध्ये मित्र 50+ धावा येणं गरजेची बाब होती. तसं झालं नाहीये तर शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे प्रत्यक्षात आपण तर पाहणार आहोत. परंतु विनंती असणार आहे यानंतरचा जर मॅचचा तर तो मॅच असणार आहे ऐकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि पानखंडा स्पोर्ट्स ए या 2 संघांच्या दरम्यान. 2 संघाचे कर्णधार असतील त्याला मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. तिथे आपण या ओव्हर नंतर टॉस करणार आहोत. डॉट बॉल मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतो. संतोषानं आपण पाहिलं तर जे ओपनिंगला आलेले खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूने सूरज आपण पाहतोय. बॉल आपण पाहिला अगदी ब्लॉक हॉल मध्ये ऑफस्टम्पच्या बाहेर म्हणजे लेफ्ट मलिंग आपण पाहिलं ज्याला म्हणतोय. आजच्या दिवसामध्ये आज आपल्याला मग मलिंग पाहायला मिळाले. सकाळच्या 17 मध्ये सेम टू सेम कार्बन कॉपी ऑफ जसप्रीत बुमराह जे आपल्याला पाहायला मिळाले. जे आपण पाहिलं तर विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा या संघाचे महेंद्र गोवारियाना आणि सेम टू सेम ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली. सेम टू सेम गोलंदाजी परफॉर्मन्स सुद्धा करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला आणि सामनावीराचा पुरस्कार सुद्धा त्यांनी पटकावला गोलंदाजीच्या जोरावर. हा फटका हवेत खेळला धोकादायक ठरू शकतोय. फिल्डर आहेत तिथे विक्रांत होते परंतु विक्रांतच्या माध्यमातून हा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. इशिका 11 तडखळ टीम आपण बघितलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये वर्चस्व त्यांचं अगदी मोठं राहिलंय आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा ते वर्चस्व कायम आहे. कारण की टीमची टोटल आपण पाहिली विरोधी टीम फसली आहे. 12 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. अगदी शेवटच्या षटकातले 3 म्हणजे राहिलेले आहेत फक्त 3 चेंडू या इनिंग मध्ये. बघा खेळायचं होतं ऑन साइडला चेंडू टॉफेज होऊन मात्र आपण पाहिला की कव्हर क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. 2 धावा या 2 धावेने मात्र आपण पाहतो की तितकी बाद बनणार नाहीये जितकी बनवायची आहे. तुम्हाला या मॅच मध्ये मोठा फटका अजून सुद्धा शोधायचा आहे कारण की आतापर्यंत एकही बाउंड्री आलेली नाहीये आणि तेच प्रमुख कारण की टीमची टोटल फसले 14 या आकड्यावर. पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु विकेट किपर आपण पाहिले तिथे हितेश गणेशकर अगदी जवळ टपून बसले होते. चेंडू जसा हातामध्ये आला तसा लगेच उद्ध्वस्त केला यष्टा आणि पहिलं पण तर विकेट डाऊन केली. आणखीन एक आपण पाहिली तर कृपादेवी बॉयज उमराली या टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त आहे 14 धावा. पाटलांचा बैलगाडा थँक्यू डीजे.
शेवटचा बॉल असेल. आपण पाहतोय या इनिंगचा. आज प्रवीण नाही आहे त्या टीम मध्ये. तेच प्रमुख कारण की फलंदाजीचा जरा क्रम पाहिला आपण तर थोडासा बदल त्यांना पाहायला मिळाला. कारण की मनीष झटपट बाद झाल्यानंतर प्रवीण हे नेहमीच टीमला सावरत असतात, परंतु आज प्रवीण नाही आहेत आणि त्यांची कमी त्यांची उणीव भासताना पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू या इनिंगचा. शेवटचा चेंडू खेळलाय हवेत कव्हरच्या दिशेनं. फिल्डर आहेत तिथे, चेंडूला फील्ड करतील परंतु पहिला प्रयत्न चुकला, मिसफील्ड झाली आहे. पाहतोय आपण जास्त धावा घेण्याची क्षमता ठेवतील का, परंतु पाहतोय यावेळेला काय घडलंय तर रन आउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. कारण की 2 धावा आल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा हा नाहक प्रयत्न अपयशी ठरला गेला. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये भर पडले गेले 16 धावा. आपण पाहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावांचं लक्ष असेल किती आणि कशा प्रकारे आपण पाहतोय ह्या 17 धावा कंप्लीट केल्या जातील. आपण वळणार आहोत प्रत्यक्षात जिथे सज्ज असतील आमचे साथी समर्थक मित्र विजयजी भोईर. थँक्यू बुडे. राहुल या आपण मॅन ऑफ द मॅच तुम्हाला प्रदान करतोय. नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये राहुलची कामगिरी खूप सुंदर आणि देखणी पाहायला मिळाली होती आणि त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय सतीश जी पाटील साहेब. आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार आहे या स्पर्धेसाठी आपण बघितलं सन्माननीय सतीश पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी. आपण पाहतोय या वेळेला सामनावीराचा पुरस्कार आहे तो मात्र प्रदान केला जातोय सतीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. नक्कीच बेस्ट ऑफ लक राहुल. आणि आपण पाहतोय करण खाडे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सन्माननीय सतीश पाटील साहेबांचा आपण करूया हा शुभ सन्मान. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून मिळालं. दिलदार व्यक्तिमत्व पाहतोय दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान मायेची शॉल त्याचप्रमाणे हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण देणार सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जात आहे. धन्यवाद सतीश पाटील साहेब. आपलं मोलाचं सहकार्य आणि आपलं अमूल्य सहकार्य आपण दिलं त्या स्पर्धेमध्ये त्याबद्दल आपले आभार. पुढील आपण सन्मान करणार आहोत सन्माननीय भावेश जी दळवी दादांचा. नक्कीच भावेशजी दळवी दादा आपण या आपला सुद्धा सन्मान करतोय. या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर आपल्या माध्यमातून आपण पहिले स्पॉन्सर्स केलेले आहेत आणि भावेश जी दळवी दादा सुद्धा आपण बघितलं प्रायोजक आहेत या स्पर्धेचे. आणि केतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा भावेश दादांचा नक्कीच हा सन्मान करतोय आपण. वाईची उबदार शॉल त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण देणार सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन भावेशजी दळवी साहेबांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. त्याचनंतर आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेचे आणखीन एक प्रायोजक म्हणजे सन्माननीय समीरजी भोईर साहेब ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला दिलेला आहे पाणी. या सृष्टीवर या पृथ्वीवर आपण म्हटलं जाते ना तर सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे पाण्याचं दान आणि या स्पर्धेसाठी पाणी देण्याचं कार्य मात्र केलंय समीरजी भोईर दादांनी आणि दादांचा हा शुभ सन्मान आपण करतोय. कुणाल वालावकर आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय समीरजी भोईर दादांचा. या स्पर्धेचे आपण पाहतोय मुख्य स्पॉन्सर्स आहेत सन्माननीय समीरजी भोईर साहेब आणि नक्कीच आपण पहिला त्यांचा हा शुभ सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव अतिथींचा मान सन्मान करणं हा धर्म मानला जातो आणि या सगळ्या अतिथींचा मान सन्मान मात्र केला जातोय. आणि आता वळी आपण धावांचा पाठलाग केला जातो आणि कशा पद्धतीने त्याचा धावता विवरण ऐकण्यासाठी सज्ज झालेत विजयजी. यावेळेस आपण पहिला बॉल ऑन साइडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज हितेश गणेशकर सध्या ऑन स्ट्राईक वरती त्याला आपण पाहतोय. रवी पागी एक लेजंड प्लेअर आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती रवी पागीचा देखील खेळ अतिशय उल्लेखनीय राहिलाय.
आणि भरपूर वर्षापासून क्रिकेट याच्या माध्यमातून चांगलं खेळलं जातं. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेर आपल्याला जरूर पाहायला मिळाला. ओव्हरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर तुमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धाव फलकावरती एक छोटे टार्गेट आहे, परंतु कधी कधी छोटे टार्गेट देखील खूप मोठे होऊन राहत आहेत. परंतु त्याच्यासाठी समान खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. यावेळेस आपण पाहतो इनफिल्डच्या वरून डीप लॉंग ऑफला हा फटका पाहायला मिळतो. हितेश गणेशकरचा षटकार. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिला तर षटकार पेश केला. यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता. यावेळेस कव्हर पॉइंटला मात्र शॉर्ट कव्हर पॉइंटला हा झेल मात्र या ठिकाणी पकडला जातो आणि समाप्त होतोय. हितेश गणेशकर ह्या खेळाडूचा खेळ इज आउट. नाट्यवाणी सिनेमावाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसते नाट्यवाणी सिनेमावाली मधुबाला मधुरी करिश्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. धन्यवाद. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 7. 10 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यावेळेस फटका सुंदर आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मनीष आणि मनीषच्या माध्यमातून यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 आकड्यावरती. चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 4. अजून सुद्धा 2 बॉल शिल्लक असतील या पहिल्या ओव्हर मधले. रवी पागीचा हा पुढचा बॉल. दर्शन टपके ऑन स्ट्राइक वरती होता. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट मिडॉनला. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोम भोसेकच ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. साई कृपा स्पोर्ट राजावले आयोजित साई कृपा चषक 2025 चा हा महासंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि ही स्पर्धा गेल्या 2 दिवसापासून या टिवरीच्या मैदानावरती आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते साई कृपा स्पोर्ट राजावले टीमचं. धन्यवाद विजय. थोडासा थांबवते तुम्हाला. नक्कीच स्कोरची अपडेट दिली जाईल. सन्माननीय सतीशजी पाटील साहेबांना विनंती करते की साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस करूया मॅचचा. सन्माननीय सतीशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा प्रामुख्याने आपण टॉस करणार आहोत. फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच दिला जाईल ऑक्युपाटा टीम कडून. टॉसची ओळख करून दिली जाईल म्हणून टेल हेड आपण पाहतोय. टेल आणि नक्कीच आलाय टेल्स. दादा नव्हे तर दादा आपण शुभेच्छा आणि विराजमान हा कक्षामध्ये. ऑक्युपाटा टीम टॉस जिंकलाय. काय निवडाल? बॅटिंग. लास्ट ऑफ लक तुम्हाला शुभेच्छा. पानखंडा टीम तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. यावेळेस गोलंदाज आपण पाहिला तर नंबर 2 चा महेश पहिला बॉल फेस करत असताना या ठिकाणी आपण पाहिला तर पहिला बॉल या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर मात्र डिलिव्हर केलाय. ओव्हरच्या स्वरूपात 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. फलंदाज आहे आशिष. यावेळेस आपण पाहिला तर बॅटची हलकीशी लिडिंग एज आणि आशिषचं देखील काम तमाम. फलंदाज आउट होतोय. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये इन होतो विक्रांत वावरे.
काय जबरदस्त खेळ राहिला होता सह्याद्री चषकामध्ये विक्रांत वावरे या खेळाडूचा. म्हटलं जाताना सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. यावेळेस आपण पाहिला तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये संघर्ष पॉवरफुल राहिला तो म्हणजेच इशिका 11 तरखड टीमचा कमीत कमी धावावरती रोखलं गेलं आणि आता मात्र ते कमीत कमी धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना हे दुसरे षटक या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. महेशचं पहिला बॉल वाईड जरूर हाताळला त्याच्यानंतर मात्र विकेट त्याने प्राप्त केला. चेंडू शिल्लक असतील तर म्हणजेच 11 आणि 11 मध्ये अजून सुद्धा मॅच जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस हा फुलरलेनचा बॉल हलक्या हातानं लॉंग ऑफला मात्र दिशा दिली होती. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल विक्रांत वावरेच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे जी जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावरती. यानंतर आपण पाहणार आहोत आणखी एक बिग मॅच पानखंडा स्पोर्ट ए वर्सेस आई एकविरा वाकीपाडा अशी लढत निश्चितच पाहणार आहोत. पाहायला विसरू नका, टीव्ही ऑन ठेवा कारण गेम मात्र अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडू जाईल एका टप्प्याने कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरिता येतो हा चौकार. चौकारना धावसंख्या आपण पाहिली तर समान झाले 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र फक्त एक सिंगल धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं खाली क्षेत्र आहे. मनीष याला बीट करून चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखी येतो या ठिकाणी महत्वाचा चौकार 4 रन आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच इशिका 11 तरखड या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन इशिका 11 तरखड अँड हायलेक कृपादेवी बॉईज उमराळे. अतिशय चांगला खेळ आपला देखील राहिलाय. आपला देखील खूप खूप आभार. साई कृपा